Hello everyone, my name is Vaishali Fulari. Welcome back to our channel P. Vaishali's Mathematics Classes. Here we are learning a chapter from the SSC Board Semi-English. The chapter name is Linear Equations in Two Variables. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हे पाहिलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथड यूज करून गिवन सॅमल्टेनियस इक्वेशन्सला आपण सॉल्व्ह केलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करून आपल्याला लिनियर इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं आहे. मग क्रॅमर्स रूल पाहण्याच्या अगोदर डिटर्मिनंट काय असतं, त्याचे व्हॅल्यूज कसे फाइंड आउट करतो, हे सगळं आपण अगोदर शिकूया. लेट अस लर्न इट. ऍक्च्युअली हा वर्ड डिटर्मिनंट जो आहे तो मॅट्रिक्स पासून आलेला आहे. ह्याला डेट असं रिप्रेझेंट करतो. ह्याला रिप्रेझेंट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स, जनरली वी यूज द कॅपिटल लेटर्स A, B, C लाईक दॅट. मग आता कॅपिटल A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A, B, C, D. आता ह्यातले ABCD ह्याला काय म्हणतात, ह्याला एलिमेंट्स म्हणतो आपण. A, B, C and D. These are the elements. If these elements are in the row, म्हणजे ह्या एलिमेंट जर रो वाईज जर आपण कन्सिडर केलं तर ह्याच्यामध्ये रोज आहेत दोन. दिस इज द फर्स्ट रो अँड दिस इज द सेकंड रो. A, B अँड C, D हे रो वाईज अरेंजमेंट आहे, ह्याला म्हणतात रोज. अँड AC अँड BD ह्याला म्हणतात कॉलम्स. A, C and B, D. These are the columns. म्हणजे उभेवाली जे लाईन असते त्याला कॉलम्स. जर फॉर एक्झाम्पल जर घरचे जर कॉलम्स तुम्ही पाहिलात तर कॉलम्स असे उभे असतात. मग त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. AC हे कॉलम वाईज असतं आणि BD हे पण कॉलम. AB हे रो, CD हा रो. जसं की चेअर अरेंजमेंट जर तुम्ही पाहिलेली असेल तर एखाद्या ऑडिटोरियम मध्ये ते रो वाईज असतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एखादा डिटर्मिनंट दिलेला असेल तर त्यामध्ये रोज आणि कॉलम्स कसे ओळखायचे. ओके, जर हे समजलं असेल तर आपण ह्याच्यावरती ह्या डिटर्मिनंटला आता कसं आपण सॉल्व्ह करतो हे बघूयात. आता हा डिटर्मिनंट आहे आपला A, B, C आणि D. मग याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. A इज मल्टिप्लाइड विथ द D, A इंटू D. मग नंतर इथे आपल्याला घ्यायचे मायनस B इंटू C, B इंटू C, BC चा मल्टिप्लिकेशन. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे मी एक डिटर्मिनंट घेते 5, 4, 3, 2. त्याची व्हॅल्यू अशी कॅल्क्युलेट केल्या जाते. आता ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना परत डिटर्मिनंट वापरायची गरज नाही. शॉर्ट मध्ये ह्याला आपण A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ABCD असे लिहिलेलं आहे. मग ह्याला डेट ऑफ A असे रिप्रेझेंट करू शकतो शॉर्ट मध्ये. मग आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना आपण जसं सांगितलं की 5 इंटू 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, दॅट इज द 10. 3 इंटू 4 दॅट इज 12. 10 minus 12 it is the -2. In this way we calculate this determinant. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला अशी काढता येते. द नेक्स्ट मेथड क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल यूज करून आपण लिनियर इक्वेशनला कसं सॉल्व्ह करतो ते बघूया. ऍक्च्युअली हे क्रॅमर्स रूल हे स्विस चे मॅथमॅटिशियन होते गॅब्रियल क्रॅमर. त्यांनीच ह्या मेथडला इन्व्हेंट केलेला आहे आणि ते इतके ब्रिलियंट होते की त्यांच्या 18व्या वर्षीच त्यांनी डॉक्टरेट हे मिळवलेलं होतं. लेट्स डिस्कस व्हॉट इज द क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल कसं असतं हे पाहूया आपण. फर्स्ट A1x plus B1y
प्लस C1 इज इक्वल्स टू 0, A2X प्लस B2Y प्लस C2 इज इक्वल्स टू 0 असे हे दोन इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. यापैकी आपल्याला अगोदर A1, B1, A2 आणि B2 ह्याला आपल्याला डिटरमिनंट वाईज लिहायचं आहे. A1, A2, B1 आणि B2. ह्यानंतर आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. A1 इंटू B2 मायनस B1 इंटू A2. आणि ह्यानंतर इथे जे C1 आणि C2 चे व्हॅल्यूज आहेत, काही इक्वेशन्स मध्ये आपल्याला इक्वेशन्स असे पण दिलेले असतात. A1X प्लस B1Y इज इक्वल्स टू C1, A2X प्लस B2Y इज इक्वल्स टू C2. पण ह्या वेळेस एवढं लक्षात ठेवायचं की इथे जर का प्लस असेल तर इकडे गेल्यावर मायनस होईल, त्यानुसार आपल्याला चेंज करायचं आहे. इक्वेशन जर असे असतील तर आपल्याला डिटर्मिनंट ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायचे. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इथे हे एक्स चे टर्म्स आहेत आणि हे वाय चे कोएफिशियंट्स आहेत. मग आपल्याला हे C1 आणि हे C2 एक्स सोबत रिप्लेस करायचं आहे. C1, C2 आणि हे B1 आणि B2 ऍज इट इज ठेवायचं आहे. आणि C1 इंटू B2 मायनस C2 इंटू B1 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. C1 इंटू B2 मायनस C2 इंटू B1. आणि ह्यानंतरच्या स्टेप मध्ये आपल्याला dy कॅल्क्युलेट करायचं आहे. dy कॅल्क्युलेट करण्यासाठी आता ह्या वेळेस y चे कोएफिशियंट्स काढून त्या ठिकाणी आपल्याला हे कॉन्स्टंटचे टर्म्स घ्यायचे आहेत आणि A1 आणि A2 तसेच घ्यायचे आहेत. A1, A2 आणि हे B1, B2 च्या जागेवर आपल्याला घ्यायचे C1 आणि C2. ह्यानंतर बाय द सेम वे, कारण हा पण डिटर्मिनंट असल्यामुळे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. A1 इंटू C2 मायनस A2 इंटू C1 ह्या पद्धतीने. आता एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज कसे निघणार, हे जर आपल्याला एक्सचा टर्म एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपल्याला dx, कारण इथे जे व्हॅल्यू आपण इव्हॅल्युएट केलेली आहे ती व्हॅल्यू डिवायडेड बाय हा मेन डिटर्मिनंट ही व्हॅल्यू, आणि y ची व्हॅल्यू काढताना dy डिवायडेड बाय d. अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. चला तर मग प्रॅक्टिस 1.3 सेट कडे वळूया. लेट अस सी द फर्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आन्सर. इथे जे ब्लँक्स दिलेले आहेत त्याला आपल्याला करेक्ट आन्सरने फिल करायचं आहे. डिटर्मिनंट ऑफ 3, 2, 4, 5. दिस क्वेश्चन इज गिवन टू अस. 3 इंटू 5 जसं सांगितलं होतं की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 इंटू मग इथे काय 5 ने फिलअप होईल आणि ऑलरेडी इथे मल्टिप्लिकेशन ऑफ द 4 आहे आणि 2 इंटू 4 केलं जाईल इथे, त्यामुळे इथं 2 येईल. ऑलरेडी 4 आहे. 3 5 15 मायनस 2 4 8 इट इज ऑलरेडी गिवन. 15 minus 8 is the 7. This is your answer. From question number 2, find the values of the following determinants. This is the determinant. The determinant of -1, 7, 2, 4 हे दिलेलं आहे. ऍक्च्युअली इथे 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, त्यामुळे ह्याला 2x2 मॅट्रिक्स आहे. ह्याची डिग्री आहे 2. जर 3 रोज आणि 3 कॉलम्स असतील तर त्याची डिग्री 3 असेल. हे लक्षात ठेवा. -1, 7, 2, 4. ऍज आय टोल्ड यू, वी हॅव टू डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. जसं सांगितलं होतं की ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. -1 into 4 minus 7 into 2. -1 into 4, minus into plus will be minus. 1 into 4 is the 4. Minus 7 2s are 14. -4 -14. दोन्हीचे पण साइन सेम आहेत, त्यामुळे आपल्याला ऍड करायचं आहे.
14 plus 4 is the 18. Here is the minus sign. So your answer is minus 18. Here 5, 3, minus 7 and 0. This is the given determinant. याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. 5 into 0 minus 7 into 3. इथे 5 into 0 केल्यावर इथे फॉर्म्युलानुसार ए डी मायनस बी सी करतो, त्यानुसार इथे मायनस आहे आणि ऑलरेडी 7 हा नेगेटिव्ह साइनचा आहे, त्यामुळे इथे आपल्याला -7 into 3 असं होईल. 5 into 0 is the 0. Minus into minus will become plus. 7 3s are 21. 21 plus 0 is the 21. Next, determinant of 7 by 3, 5 by 3, 3 by 2, 1 by 2. Here, do the cross multiplication. 7 by 3 into 1 by 2 minus 5 by 3 into 3 by 2. 7 by 6. After doing the multiplication, 7 into 1, 7, 3 2s are 6, minus 5 3s are 15, divided by 3 2s are 6. Both the denominators are equal. दोन्हीचे denominator equal असल्यामुळे आपण 7 minus 15 as it is numerator घेऊ शकतो. 7 minus 15 minus 8 divided by 6. Both are divisible with the 2. 2 4s are 8. 2 3s are 6. Minus 4 by 3 is the answer of this determinant. Let's solve question number 3.